नमस्कार, कशा आहात तुम्ही? मीही छान आहे आणि तुम्हीही मजेत असाल. आय होप मजेत असायलाच हवी. तर नवीन दिवसाची छानशी नवीन सुरुवात झाली आहे आणि ब्लॉगला स्टार्ट केलं ती छान एक्सरसाइज करून. तर सध्याच माझी एक्सरसाइज झाली आहे. जे काही चेहऱ्यावरचा घाम दिसत असेल ना, त्याला बघून इतकं छान वाटत आहे की इतकं मेकअपनी माझा चेहरा ग्लो करत नाही, तितका तो आता ग्लो करत आहे. चला, असं माझ्या मते नेहमीच मला असं वाटते. तर चला, फायनली तर मी घेतला आहे अनारचा ज्यूस बनवायला. आज ब्रेकफास्ट मी स्किप केला, त्याच्यामुळे चला आजच्या ज्यूस पिऊ असं मी ठरवलं होतं आधीच. ऋतू स्कूलमध्ये गेला, त्याच्यामुळे स्वयंपाक जरा सकाळी लवकर बनवला होता. आणि आता काहीतरी 4-5 दिवसापासून मी असं ठेवलं आहे की सकाळी तर उठणं होत नाही इतकं, आणि उठली तर सगळे तिचेच मागे माझा वेळ जात असतो. त्याच्यामुळे म्हटलं ती स्कूलमध्ये गेल्यावर जो काही मला वेळ मिळते तर अर्धा तास तरी किंवा 25 मिनिटं तरी तर मी स्वतःसाठी एक्सरसाइज करते. नंतर मग किचनचे कामं आवरायला घेते. तर तेही मी इथंच केलं. एक्सरसाइज झाली, नंतर ब्रेकफास्ट आज स्किप केला. स्वयंपाक माझा आधीच बनलेला होता. तर चला, तर मी ज्यूस बनवलं. ज्यूस काहीच नसणार, कट केलं, मिक्सरला लावलं आणि गाळून फक्त पिऊन घेतलं. तर चला, अशा प्रकारे केलं. काही तो मसाल्याचे डबे मी कालच आणले होते, ते छान असे क्लीन करून ठेवले आणि त्याच्यामध्ये जे आहेत ना मसाले भरायला घेतले. आणि बाकीचे छोट्या मोठ्या गोष्टी जे दुपारच्या वेळेस असतात ना ते काढत असते धुण्यासाठी वगैरे काहीतरी, असं मी करत असते. तर सगळे डबे जे आहेत ना ते भरून घेतले आणि ते असंच चालू होतं. तर आता माझं जवळजवळ 5-7 दिवस झाले मी तो टाईम करत आहे. ही गेल्यानंतर करते. आणि मग कामं तर काय दिवसभर आपले संपतच नाही, त्याच्यामुळे म्हटलं कामं जे आहेत ना ते होत राहतील. आधी म्हटलं हा वेळ करूया, कारण की याच्या आधी जर थंडी कमी होती 2 एक महिन्याआधी तर माझा एक रुटीन बनलेला होता सकाळी, पण आता तो टोटली माझा चेंज झाला आहे. तर चला, ते छोटे मोठे भांडे जे आहेत ना ते मी धुवायला ठेवले. काही म्हणजे तर मी स्टार्टिंगलाच पूर्ण घरामधला जो किराणा आहे ना मंथली, तो पूर्ण भरला होता. बाकीच्या गोष्टी खाली नव्हते डबे, त्याच्यामुळे जसे जसे डबे खाली झाले त्याच्यामध्ये मी सामान ठेवत आहे. तर तांदूळ तर संपले होते, त्याच्यामध्ये ते तांदूळ वगैरे टाकून दिले. नंतर मग ब्लॉग मी काही कामं होते थोडेफार, डायरेक्ट मग इव्हनिंगच्या वेळेसच ब्लॉग स्टार्ट करायला घेतलं. जे काही कपडे, हे मला सर्वात कठीण काम वाटते आणि त्रासही येते. पुन्हा तेच कपडे धुवा आणि खाली टाका, वाढल्यानंतर पुन्हा तेच घड्या घालून तिथं ठेवा. तर हे खूप जास्त त्रासदायक काम मला वाटते. पण चला, काही हरकत नाही, आपण नाही करणार तर कोण करणार. त्यामुळे ते घड्या घालून घेतल्या कपड्याच्या, जे काही होते ते. आणि नंतर मग दुपारच्या वेळेस मला एक पार्सल रिसीव झालं होतं, जे की मी यांच्यासाठी मागवलं होतं. तर ते पार्सल बघून मी खरंच खूप खुश झाले. आणि हे पार्सल मला थोडं लेट मिळालं. तर हे होतं यांच्यासाठी. मी बोट कंपनीचे हेडफोन घेतले होते, जे की याच्या हेडफोनमध्ये थोडासा काहीतरी प्रॉब्लेम झाला. तर तुला म्हटलं घेऊया, पण मी याला न सांगता हे बोलावले, पण हे थोडे लेटही झाले. तर चला, मग तेच चालू होतं माझं. आता म्हटलं चला ओपन करूया. तर निवांत वेळ होता. हे दुपारच्या वेळ पार्सल रिसीव झालं, पण मी हे सायंकाळी घेऊन आले होते. तर चला, हे जे आहे ना पार्सल आता ओपन करते. आणि यांच्याकडे आधीच्यात पण थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम झाला, आणि जे माझे होते ते बोटचे त्याच्यामध्ये ते ठीकठाक आहेत, परंतु मी काही जास्त यूज करत नाही. तर म्हणून मग हे घेतले. आता म्हटलं चला, थोडासा वेळ होता म्हणून म्हटलं चला कनेक्ट वगैरे करूया. जोपर्यंत हे नाही तोपर्यंत मस्त छानसं गाणे वगैरे ऐकून घेऊया, असं काही माझं ठरलं होतं. त्याच्यामुळे तेच चालू होतं माझं. तर चला म्हटलं तर मी कनेक्ट करून बघते. तर असा काही छोटासा आजचा ब्लॉग होता. कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनल जर नवीन असेल आता सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज करून घ्या. चला, तर बाय बाय. इथंच ब्लॉग जरा थांबवते.